नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात लष्करी तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, 3 पाकिस्तानी दहशतवादी यमसदनी. घटनास्थळाहून AK-47 रायफलसह पाकिस्तानी बनावटीचा मोठा शस्त्रसाठा जप्त. बदलत्या काळाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली जबाबदारी संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद पार पाडत नसल्याची भारताची टीका. जो देश दहशतवादाचं जागतिक केंद्र बनला आहे त्या देशानं संयुक्त राष्ट्रांमध्ये काश्मीरबाबत केलेला दावा निरर्थक असल्याचं भारताचं ठाम मत. G-18 या भारताच्या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहाचं फ्रेंच गयानाहून यशस्वी प्रक्षेपण. अपारंपरिक ऊर्जा संवर्धनासाठी राज्यात सौर ऊर्जा धोरण तयार करण्यात येत असल्याची ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. येत्या 5 वर्षात 14,400 मेगावॅट वीज निर्मितीसह 40 लाख कृषी पंप सौर ऊर्जेवर चालवण्याचा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प. आणि शिक्षक मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातल्या खासगी अनुदानित आणि विना अनुदानित शाळा आज बंद. आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने. जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात लंगेट इथल्या लष्करी तळावर आज पहाटे मोठा शस्त्रसाठा घेऊन हल्ला करणाऱ्या 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांना लष्करानं ठार केलं. या दहशतवाद्यांनी आज पहाटे 5 वाजल्यापासून या तळावर जोरदार गोळीबार सुरू केला होता. मात्र सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर देत या दहशतवाद्यांना शोधून काढत त्यांचा खात्मा केला. या दहशतवाद्यांकडून 3 AK-47 रायफलींसह पाकिस्तानी बनावटीचा मोठा शस्त्रसाठा आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली. या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या औषधांवर पाकिस्तानी बनावटीचे शिक्के आढळले. तसंच त्यांच्याकडे GPS प्रणाली आणि रेडिओ संच सापडल्याची माहिती लष्कराचे अधिकारी कर्नल राजीव शारंग यांनी दिली. या तळाच्या बाहेर असलेल्या कुंपणाजवळ संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर भारतीय जवानांनी त्यांना आव्हान दिल्यावर या दहशतवाद्यांनी प्रवेशद्वारावर असलेल्या चौक्यांवर गोळीबार सुरू केला. यावेळी हा संपूर्ण परिसर उजळून टाकणाऱ्या स्फोटकांचा वापर करून या दहशतवाद्यांना शोधून त्यांचा वेध घेण्यात यश मिळवलं, अशी माहिती शारंग यांनी दिली. दरम्यान काश्मीर खोऱ्यातलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. इथल्या नागरिकांनी आपली नेहमीची कामं सुरू केली आहेत. त्यामुळे श्रीनगरमधल्या लाल चौक या व्यापारी केंद्रासह इतर भागांमध्ये बस वाहतूक वगळता खासगी आणि सार्वजनिक वाहनांची वर्दळ दिसू लागली आहे. बदलत्या काळाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली जबाबदारी संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद पार पाडत नसल्याची टीका भारतानं केली आहे. दहशतवादी संघटनांवर निर्बंध लादण्यासाठी ठोस पावलं उचलण्यामध्ये सुरक्षा परिषद कमी पडत असल्याचं संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटलं आहे. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये भारतानं केलेल्या लक्ष्यभेद कारवाईबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला. जो देश दहशतवादाचं जागतिक केंद्र बनला आहे त्या देशानं संयुक्त राष्ट्रांमध्ये काश्मीरबाबत केलेला दावा निरर्थक आहे, असं ते म्हणाले. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि यापुढेही राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं. कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाविरोधात निर्धारानं लढा देण्याचं आवाहन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आसियान देशांना केलं आहे. 20व्या आसियान प्रादेशिक फोरमला आज नवी दिल्लीत संबोधित करताना त्यांनी दहशतवादाच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. आग्नेय आशियासमोर दहशतवाद हे सर्वात मोठं आव्हान असल्याचं ते म्हणाले. दहशतवादाचा बिमोड करणं हे राष्ट्राचं धोरण म्हणून राबवण्याची गरज व्यक्त करतानाच दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी आसियान देशांनी संपूर्ण सहकार्य करावं, असं आवाहन पर्रिकर यांनी केलं. आसियानची सुरक्षा चौकट दहशतवादाच्या मुद्द्यावर अद्यापही पाहिजे तेवढं लक्ष देत नाही, अशी खंत व्यक्त करून हे चित्र बदलायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांचे नवे सरचिटणीस म्हणून पोर्तुगालचे माजी पंतप्रधान अँटोनियो गुटेरस यांची निवड निश्चित मानली जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं घेतलेल्या मतदानाच्या 6व्या फेरीनंतर सर्व सहमतीचे उमेदवार म्हणून गुटेरस यांच्या नावाला पसंती मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं. संयुक्त राष्ट्रांमधले रशियाचे प्रतिनिधी आणि सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष विनाली चर्किन यांनी ही घोषणा केली.
15 देशांच्या प्रतिनिधींनी केलेल्या मतदानात 13 मतं गुटेरस यांना पसंती देणारी होती, तर 2 मतांमध्ये कोणतीही पसंती जाहीर करण्यात आली नव्हती. आज अधिकृत मतदान होणार असून त्यानंतर अँटोनियो गुटेरस यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. GSAT-18 या भारताच्या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहाचं आज पहाटे फ्रेंच गयानामधल्या कौरू इथल्या प्रक्षेपण तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं तयार केलेला हा उपग्रह देशात विविध दळणवळण सुविधा उपलब्ध करणार आहे. यामुळे इस्रोच्या सध्या कार्यरत असलेल्या 14 उपग्रहांच्या ताफ्याला आणखी बळकटी मिळणार आहे. या उपग्रहाचं प्रक्षेपण प्रत्यक्षात काल होणार होतं, मात्र खराब हवामानामुळे ते 24 तास पुढे ढकलण्यात आलं. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे 2 वाजता एरियन 5 VA-231 हा उपग्रह प्रक्षेपक GSAT-18ला घेऊन अवकाशात झेपावला. प्रक्षेपणानंतर 32 मिनिटांनी या उपग्रहाला त्याच्या कक्षेत सोडण्यात आलं. देशातल्या सैनिकी शाळांमधल्या प्रशिक्षित मुलांना NDAमध्ये 25% जागा मिळण्यासाठी विशेष बाब म्हणून शैक्षणिक धोरणात बदल करण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत, असं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितलं. सातारा इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. सातारा सैनिकी शाळा ही देशातली सर्वात जुनी असून सातारा सैनिकी शाळेच्या प्रशासनानं मांडलेल्या समस्या संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून तातडीनं सोडवणार असल्याचं भामरे यांनी जाहीर केलं. अखिल भारतीय सैनिकी शाळेच्या प्राचार्यांच्या अधिवेशनासाठी भामरे आले होते. जागतिक बँकेच्या भांडवल वृद्धीला भारताचा पाठिंबा असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. कल्पक वित्तीय उपाययोजनांचा शोध घेण्यासाठी सदस्य देशांनी एकत्रित काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीसाठी आणि जागतिक बँकेच्या बैठकीसाठी जेटली वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम यॉंग किम यांची जेटली यांनी भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. अपारंपरिक ऊर्जा संवर्धनासाठी राज्यात सौर ऊर्जा धोरण तयार करण्यात येत असून येत्या 5 वर्षात 14,400 मेगावॅट वीज निर्मितीसह 40 लाख कृषी पंप सौर ऊर्जेवर चालवण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवणार असल्याची घोषणा ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. अपारंपरिक ऊर्जा प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते काल नागपूर इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते. वीज टंचाईमुळे पिकांना वाचवता न आल्यानं राज्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचं सरकारच्या लक्षात आलं. त्यामुळेच 10,000 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना अल्पदरात सौर पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि विदर्भात त्याची अंमलबजावणी सुरू असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. राज्यातल्या सर्वच ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्यात येणार असून गावांना सलग 12 तास पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. वीज पोचू शकत नसलेल्या आदिवासी आणि अतिदुर्गम भागातल्या गावांसाठी सौर व्हिलेज ही संकल्पना राबवण्यात येईल, असं ते म्हणाले. औरंगाबादमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी शिक्षकांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठी हल्ला केल्याच्या विरोधात आज राज्यातल्या सर्व खासगी अनुदानित आणि विना अनुदानित शाळा बंद ठेवण्यात आल्याचा दावा मुख्याध्यापक संघटना आणि शिक्षक संघटनेनं केला आहे. मराठवाड्यातल्या 18,525 शाळा बंद ठेवण्यात आल्याचा दावा शिक्षक संघटनांनी केला आहे. शिक्षक संघटनांचे पदाधिकारी औरंगाबादमधल्या विविध शाळांमध्ये पुकारलेल्या बंदची पाहणी करत असून सुरू असलेल्या शाळांना टाळं ठोकत आहेत. हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. या आंदोलनात राजकीय पक्षांनी देखील उडी घेतली असून शिक्षकांच्या पाठीशी असल्याची भूमिका विरोधकांनी जाहीर केली आहे. अत्यंत लोकशाही पद्धतीने शांतता मार्गाने राज्यातील विनाअनुदानित शिक्षक कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी न्याय मागणीसाठी मोर्चा काढलेला होता, परंतु त्याच्यावर अमानुषपणाने पोलिसांनी लाठीहल्ला केला. पुन्हा त्या शिक्षकावरच नाहकपणे गुन्हा नोंद करण्याचं काम या पोलीस प्रशासनाने केलेलं आहे. 307 सारखं कलम त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. आज ते सगळे 59 शिक्षक आमचे पोलीस कोठडीमध्ये आहेत त्या ठिकाणी. त्यामुळं ह्या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रभर शैक्षणिक बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं. त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमच्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. लातूरातल्या विविध शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या निषेधार्थ घोषणा देत मोर्चा काढला. औरंगाबाद इथल्या दगडफेक प्रकरणातले गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ लातूरातल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यात सर्व संस्था चालकांनी आणि शिक्षक संघटनांनी आज 100% बंद पाळला.
शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना बंदची कल्पना देऊन त्यांना घरी पाठवण्यात आलं। औरंगाबाद इथं शिक्षकांना झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सर्व संघटनांचे प्रतिनिधी आणि सभासद जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार आहेत। हिंगोली जिल्ह्यातल्या विना अनुदानित शाळाही आज बंद ठेवण्यात आल्या आहेत। मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात भाजपाच्या प्रदेश कार्य समितीच्या बैठकीत आज चर्चा झाली। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत। या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येकी 2 आणि 1 अपक्ष सदस्यानं भाजपामध्ये प्रवेश केला। काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा व्यक्त केला होता। या समाजाच्या मागण्यांकडे राज्य सरकार सकारात्मक भावनेनं पाहत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। मात्र या विषयाबाबत भाजपा कार्यकर्त्यांनी बचावाच्या भूमिकेत राहू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं। पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळावर भारतानं केलेल्या लक्ष्यभेद कारवाईच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था अधिकच कडेकोट करण्यात आली आहे। कोकणातही तटरक्षक दल आणि रत्नागिरी पोलीस यांची सागरी किनाऱ्यावर संयुक्तपणे गस्त सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या 167 किलोमीटरच्या किनाऱ्यावर सागरी गस्त वाढवण्यात आली आहे। पोलीस तटरक्षक दल आणि नौसेनेकडून कोकण किनारपट्टीवर ऑपरेशन किनारा राबवलं जात आहे। स्थानिक मच्छीमारांना विश्वासात घेऊन सुरक्षेचे उपाय सुरू आहेत। हमारी 8 बोट्स एक्टिवेटेड हैं, उनको हम रेगुलर पेट्रोलिंग के लिए 2 शिफ्ट में हमारे लोग पेट्रोलिंग कर रहे हैं 10 कोस्टल पुलिस स्टेशन्स में। आमचे सगळे मासेमारी संघटना त्यांना पण आपण ऑलरेडी अलर्ट केलेला आहे। आमची जे हेल्पलाईन आहे ते पण एक्टिवेटेड आहे और आमच्या कोऑर्डिनेशन नेव्ही, कोस्ट गार्ड, कस्टम्स, फिशरीज और इतर डिपार्टमेंट्स कडून आहे। राज्याच्या आजपर्यंत समुद्रकिनारीच्या गस्ती घालण्याच्या बोटी दिलेल्या आहेत, पण त्या बोटीवरती माझ्या माहितीप्रमाणे ड्रायव्हर लागतो तो नाही आहे, आवश्यक ती यंत्रसामुग्री नाही आहे। नुसतं साहित्य देऊन चालत नाही, त्यासाठी यंत्रसामुग्री द्यावी लागते आणि निश्चितपणे ही गरजेचं असल्यामुळे भविष्यामध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा आम्ही प्रश्न तडीस लावू। मुंबईत दहिसर ते डीएन नगर मेट्रो 2A आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो 7 या मार्गांच्या बांधकामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी MMRDAनं विशेष उपाययोजना केली आहे। MMRDAचे आयुक्त UPS मदान आणि वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। वाहतूक सुरळीत राहावी याकरता 500 वाहतूक स्वयंसेवकांसह 42 दुचाकीस्वार वाहतूक पोलीस या मार्गावर गस्त घालणार आहेत। 200 वॉकी टॉकीचे सेट्स उपलब्ध करणार, 42 मोटरसायकल्स त्यांना उपलब्ध करून द्यायचे। अनऑथराइज्ड पार्क व्हेकल्स असतात त्यांना काढण्याकरिता 8 हायड्रोलिक क्रेन्स आणि 4 हिपो क्रेन्स आम्ही त्यांना उपलब्ध करून देत आहोत। 50,000 मीटरची जे रोप आहे, रस्सी आहेत मोठी, ते त्यांना उपलब्ध करून देणार। DSTला रिक्वेस्ट करून तिथे या एरियामध्ये AC बसेस आणखीन चालवण्यासाठी ते पण व्यवस्था करण्यात आलेली आहे, म्हणजे लोकांना कार सोडून बसेसमध्ये जास्तीत जास्त लोकांना जाता व्हावं। या बांधकाम मार्गात 5000 बॅरिकेड्स टाकले जाणार आहेत। या बांधकामासाठी 2-3 वाहतूक मार्गिका बंद राहणार आहेत। मेट्रो बांधकामादरम्यान आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असणाऱ्या शिवाजी महाराज पुतळ्यापासून दहिसरच्या दिशेनं पश्चिम द्रुतगती महामार्गावर परतीची मार्गिका गर्दीच्या वेळी उपलब्ध असेल। या भागातले सर्व्हिस रोडही वाहतुकीसाठी उपलब्ध असतील अशी माहिती यावेळी देण्यात आली। आदिवासी भागातल्या महिला स्वावलंबी होण्यासाठी शिक्षण अत्यावश्यक आहे। राष्ट्रवादी काँग्रेस त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून सुशिक्षित महिला कार्यकर्त्यांद्वारे आदिवासी भागातल्या युवतींना शिक्षण मिळावं यासाठी पक्ष कार्यरत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे। नंदुरबार इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला मेळाव्यात त्या आज बोलत होत्या। महिला सक्षमीकरणाबरोबरच आदिवासी भागाच्या विकासासाठीची बांधिलकी आपल्या पक्षानं जपल्याचं त्यांनी सांगितलं।
महिलांनी पुढे येऊन प्रत्येक क्षेत्रात कार्य करण्याची तयारी दर्शवली तर आदिवासी भागाचा विकास झपाट्यानं होईल असंही त्या म्हणाल्या। जिल्ह्यातल्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या या मेळाव्यात मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या। काही महिलांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। कांदा प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकार गांभीर्यानं लक्ष देत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे। सटाणा इथे त्या काल शेतकरी परिषदेत बोलत होत्या। कांद्याच्या नुकसानाला सरकार जबाबदार आहे। केंद्र सरकार थातूरमातूर योजना देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे। शेतमालाला सरकार योग्य भाव देत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला। या परिसरातले शेतकरी मोठ्या संख्येनं या परिषदेला उपस्थित होते। धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला असून गेल्या 4 दिवसात झालेल्या 160 मिलीमीटर पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे। 4 दिवसांच्या पावसामुळे तालुक्यातल्या पांझरा, कानबुरही आणि जामखेडी या नद्यांना पूर आला। त्यामुळे बाजरी, भुईमूग, कांदा, मका, कपाशी आणि सोयाबीन या पिकांसह 500 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तसंच सुमारे 153 जनावरं पाण्यात वाहून गेली। भाजपचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि तहसीलदार संदीप भोसले यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली। अतिवृष्टीमुळे आज संपूर्ण धरण फुटून सनी आमच्या शेताचे संपूर्ण नुकसान झाले। बाजरी, कपाशी, कांदे, भुईमूग सर्व आणि विहिरीच्या वरील पोल वाहून गेले, मोठी वाहून गेल्या। त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी सरकारकडून भरपाई भेटायला पाहिजे। अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला राज्य सरकार मदत देईल अशी ग्वाही उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिली आहे। उस्मानाबाद इथं झालेल्या मेळाव्यात त्यांनी विविध तालुक्यांना भेट दिली आणि पिकांच्या नुकसानीची पाहणी केली। शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची चिंता करू नये, शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उभं राहील असं त्यांनी सांगितलं। उस्मानाबाद जिल्ह्यात 21 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या काळात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, तूर, खरीप, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद आणि कापूस तसंच इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। जालना जिल्ह्यातल्या कडवंची गावात काल पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते शेततळ्यात मत्स्यबीज सोडण्यात आलं। शेतकऱ्याला तांत्रिक ज्ञान दिलं तर शेतकरी हा राज्यातला एक चांगला उत्पादक तसंच चांगला उद्योगपतीही बनू शकतो अशी अपेक्षा जानकर यांनी यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात व्यक्त केली। कडवंची गावामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेततळी निर्माण केल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे। वन्यजीव सप्ताहानिमित्त रायगड जिल्ह्यातल्या फडसाड अभयारण्यात विविध तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित करण्यात आली आहेत। वन्यजीवांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून वन्यजीवांच्या संरक्षणासाठी नागरिकांच्या सहकार्यानं कसं काम करता येईल याबाबत विश्लेषणात्मक कार्यक्रम जनतेपुढे सादर करण्यात येत आहे। 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या वन्यजीव सप्ताहानिमित्त स्वयंसेवी संस्थांमार्फत वन्यजीवांच्या संवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या कार्याची माहिती सीस्केप या संस्थेमार्फत देण्याचा प्रयत्न आहे। इथं झाडे आहेत, साप आहेत, बिबटे आहेत, अशी नाना प्रकारचे फुलपाखरे पण आहेत, सर्व आहेत, डुकरं आहेत, सांबर आहेत, तर भरपूर प्रमाणात वनसंपदा वनप्राणी आहेत की पर्यटकांनी यावं आणि निसर्गाचा आनंद लुटावा। लवकरच आम्ही
इंटरप्रिटेशन सेंटर माहिती केंद्र निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहोत। पर्यटकाच्या राहण्याची व्यवस्था इथं करण्यात येणार आहे। शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना देखील निसर्गाची पदभ्रमंती, निसर्गाचा अभ्यास, जंगल वाचन या माध्यमातून त्यांना माहिती देऊन इथल्या वन्यजीवाबाबत, पशुपक्षी आणि वनस्पतीबाबतची माहिती देण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे। राज्यातील 18 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाची आणि 233 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या हस्ते काल मंत्रालयात काढण्यात आली। अध्यक्षपदासाठी सोडत काढण्यात आलेल्या 18 नगरपंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी 2, जमातीसाठी 5 तर मागास प्रवर्गासाठी 6 आणि खुल्या प्रवर्गासाठी 5 पदांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे। 233 नगरपरिषदांपैकी अनुसूचित जातीसाठी 31, अनुसूचित जमातीसाठी 10, मागास प्रवर्गासाठी 63 तर खुल्या प्रवर्गासाठी 129 पदांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं। बीड जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत काल जाहीर करण्यात आली। बीड जिल्हा परिषदेत 60 गण असून महिलांना 50% आरक्षण देण्यात आलं आहे। त्यामुळे तब्बल 30 जागांवर महिलांना संधी मिळाली आहे। 35 जागा सर्वसाधारण प्रवर्गाला, 16 जागा इतर मागासवर्गीयांना तर 8 जागा अनुसूचित जाती जमातीला मिळाल्या आहेत। अंबेजोगाई नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे। जळगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षण सोडत काल जाहीर करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल आणि निवडणूक अधिकारी उपस्थित होते। जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 67 आणि पंचायत समितीच्या 134 जागा आहेत। बातमी हवामानाची। गेल्या 3-4 दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात पडत असलेल्या पावसानं उघडीप घेतली आहे। मराठवाड्याला गेल्या काही दिवसात जोरदार पावसानं झोडपून काढलं। आता मात्र पावसाचा जोर मंदावल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आलं आहे। जोरदार पावसामुळे काही दिवसांपूर्वी बीडमध्ये पुराचा अनुभव आला असला तरी आज सकाळपासून सुंदर सोनेरी ऊन पडलं असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे। ठाणे आणि पालघरमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत। यवतमाळमध्ये पाऊस थांबला आहे। सिंधुदुर्गात किरकोळ पाऊस असून ढगाळ वातावरण आहे। येत्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात लष्करी तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, 3 पाकिस्तानी दहशतवादी यमसदनी। घटनास्थळाहून AK-47 रायफलसह पाकिस्तानी बनावटीचा मोठा शस्त्रसाठा जप्त। बदलत्या काळाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेली जबाबदारी संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद पार पाडत नसल्याची भारताची टीका। जो देश दहशतवादाचं जागतिक केंद्र बनला आहे त्या देशानं संयुक्त राष्ट्रांमध्ये काश्मीरबाबत केलेला दावा निरर्थक असल्याचं भारताचं ठाम मत। G-SAT-18 या भारताच्या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहाचं फ्रेंच गयानाहून यशस्वी प्रक्षेपण। अपारंपरिक ऊर्जा संवर्धनासाठी राज्यात सौर ऊर्जा धोरण तयार करण्यात येत असल्याची ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। येत्या 5 वर्षात 14,400 मेगावॅट वीज निर्मितीसह 40 लाख कृषीपंप सौर ऊर्जेवर चालवण्याचा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प। आणि शिक्षक मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातल्या खासगी अनुदानित आणि विना अनुदानित शाळा आज बंद। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर।